मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हनुमान पाटील हेही जबरदस्त कर्णधार आहेत. अतिशय चतुर कर्णधार, कधीही निर्णय बदलण्यात माहीर. आणि याच संघाने एक वेळ न्यू पिंपळनेर संघाने एक वेळ एका सीझन मध्ये 7 विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला होता. सामन्याला सुरुवात होते सदानंद पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. तर दोन्ही संघांना शुभेच्छा. चला टाळ्यांच्या गजरात या सामन्याचं आपण स्वागत करूया. पहिला चेंडू आजच्या दिवसाचा पडतोय. सदानंद टू सुधाकर राईट आर्म ओव्हर द विकेट. 9:35 होत आहेत. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सकाळचं वातावरण चेंडू हळू गेला होता. यष्टी रक्षकापर्यंत जोराने फटका फिरवला होता. बॅट अगोदर फिरली, चेंडू मात्र उशिरा आला. मिस टाइम झाला. सुधाकर डॉट चेंडू जातोय. सदानंद राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेला मिड विकेट सॉरी वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेवर. व्हॉट अ कॅच आणि झेल कोणाचा? सुधाकर याचा. कालच्या दिवसातील उत्कृष्ट झेल आपण बघितला. प्रेमनाथ चौठाईराव मानकुली बी संघाच्या प्रेमनाथ याचा. आता मात्र योगेश आजच्या दिवसातील हा उत्कृष्ट झेल घेतोय. मात्र बघितलं आपण चेंडू सीमारेषेवर एका हाताने झेलला होता. काय जबरदस्त झेल. फक्त दुसराच चेंडू आजच्या दिवसातील आणि सुधाकर याला बाद होऊन परतावं लागतंय पॅव्हलियन मध्ये. नक्कीच कुठे ना कुठे अडचण निर्माण झालेली आहे मरुआई दिवे संघाला. 3 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं षटक नाहीये आणि बघा पॉवर प्लेच्या षटका नसल्या कारणाने दुसऱ्याच चेंडूवर एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता आणि वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेवर सुरेख झेल. 0वर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. खराब सुरुवात मरुआई दिवे संघाची, मात्र चांगली सुरुवात सदानंद पाटील आपल्या संघाला करून देतोय. सदानंद पाटील बऱ्याच दिवसानंतर ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे. न्यू पिंपळनेर संघाचा बरीच वर्ष क्रिकेटची सेवा केलेली या खेळाडूने. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस. हो बघायचं काय घडलंय. चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता ऑन साईडला. पुलट लेन चेंडू होता. कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही. अतिशय दबावामध्ये फलंदाजी मरुआई दिवे संघाची. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय सदा. यावेळी मात्र बॅटच्या टोवर चेंडू लागला होता. जातोय लॉंग ऑन सीमारेषेकडे चेंडू. खराब क्षेत्ररक्षण आता मात्र होते आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाजांना. चौकाराने सुरुवात होते मरुआई दिवे संघाच्या धावसंख्येची. वेलकम. या ठिकाणी आगमन झालेले माऊजी गवळी साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, तसेच प्रतापजी मडवी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. फुलटॉस स्टेप आउट झाला होता फलंदाज, मात्र फायदा घेता आलेला नाही. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केलेली आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडूवर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघितली. आता मात्र 4 झालेले आहेत फलंदाज. पुढच्या 2 संघांना विनंती असेल, जोशी इलेव्हन भादवाड आणि जॉली स्पोर्ट कामतगर. बलिरामजी रायात साहेब आम्हाला जॉईन होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. मुसाभाई आपलंही हार्दिक स्वागत आहे. शॉर्ट चेंडू खेळून काढलेला, पंच केलेल्या चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. अतिशय वेगाने 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव पूर्ण होईल का? यस, 2 धावा पूर्ण. आणि अशा प्रकारे या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8. येस, पाहू शकतो आपण नीट अँड क्लीन टेलिकास्ट. किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स स्मिथ खास सहकार्य केलेले ते केनी यांनी. खरोखरच केनी आणि नवीन 40+ संघटना यांचा ऋणानुबंध बऱ्याच वर्षापासून आहे. दमन चषकामध्ये अतिशय नीट अँड क्लीन टेलिकास्ट गेली 2 वर्ष करत आहेत. यावर्षी दमन चषकाची वाट पाहत आहेत आपण. मात्र नक्कीच
पुढील काही दिवसात तारीख, दिनांक, दिवस, वार ठरवले जातील. जाऊया आपण मैदानावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/8 अशी धावसंख्या झालेली आहे. 2012चा जर विचार केला तर नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये फक्त 7 संघ खेळत होते. आता मात्र 2021 मध्ये बराचसा बदल झालेला आहे. तब्बल 27 संघ या संघटनेमध्ये खेळत आहेत आणि 28 संघ. एक साईड फक्त पंच, फक्त खेळ एक साईडने होईल, फक्त 40 साठी. नंतर आम्ही ते नियम चेंज करणार आहोत. एकाच बाजूने खेळ होणार आहे. जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे कर्णधार जितू मामा आणि जोशीलोन भादवड संघाचे कर्णधार सुभाष. आपणास विनंती असेल, सस्ने विनंती करतोय, आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचंय, कारण 3 षटकांच्या समाप्तीनंतर लगेच टॉस होणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हाही सामना 3 षटकांचा होईल. येस, 40+ इथून जेवढे सामने होतील तेवढे 3 षटकांचे. सहकार्य केलेले मित्रांनो, या अगोदर या स्पर्धेला आपण अध्यक्ष साहेबांचा मान ठेवून आणि यानंतरही असंच सहकार्य अपेक्षित आहे. मणिलाल फ्लिंटॉफ ऑफ न्यू 40+, राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजीसाठी येतोय. अंधाधुंदी फटका, अंधाधुंदी फटका. अजिबात तंत्र नव्हतं या फटक्यामध्ये. देवपूजा करताना नेहमी मंत्र आणि क्रिकेट खेळताना खास करून फलंदाजी करताना तंत्र आवश्यक असते. हे तंत्र दिसलं नाही फटक्यामध्ये. जेव्हा तुम्ही फलंदाजीसाठी उतरता, चेंडूची दिशा, तुमची पोझिशन, त्यानंतर फटका मारण्याची जी जागा, हे सर्व काही पाहणं अतिशय आवश्यक असतं. याचा मेल घालणं आवश्यक असतं. याला तंत्र म्हणतात क्रिकेटचं. मणिलाल आता मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेवर, 1 बाउन्स. चेंडू सीमारेषेवर सदा याच्याकडे. धाव पहिली अतिशय वेगाने पूर्ण केली होती. दुसरी धाव पूर्ण, ओव्हरच्या रूपाने तिसरी धाव मिळेल का? नाही. बघा, यष्टी रक्षक हनुमान पाटील जवळजवळ कव्हर क्षेत्रामध्ये जाऊन या चेंडूला गॅदर करतायत. धाव मात्र मिळतायत 2 धावाने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 11. 11 धावा धावफलकावर लागलेले आहेत. सज्ज होत आहेत फलंदाज प्रवीण प्रदीप. ही जोडी खेळपट्टीवर, दोन्ही प्र. सुरेख चेंडू, स्टेप आउट झाला होता फलंदाज. नाही, अनुभव जो आहे मणिलाल पाटीलकडे, हा अनुभव अतिशय महत्वाचा असतो प्रत्येक खेळाडूला. बघा, स्टेप आउट झाल्यानंतर टप्पा बदलला होता. गुडलिन स्पॉटच्या आणखी मागे चेंडू टाकला होता. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत मणिलाल पाटील. यावेळी मात्र हुक केलेला आहे चेंडूला. जाईल चेंडू लॉंग लेग सीमारेषेकडे, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव अतिशय वेगाने पहिली पूर्ण केलेली आहे. खतरा होऊ शकतोय, गॅदर करता आलं नव्हतं. यष्टी रक्षक हनुमान पाटील स्वतःवर नाराज आहेत. धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 13. मोराई दिवे संघ नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. तीस धावा नक्की डोक्यात असतील. कर्णधार प्रवीण गोंदले यांनी ठरवलं असेल की किमान 30 धावांपर्यंत तरी आपण पोहोचणं आवश्यक आहे. कारण एकविरा पिंपळनेर संघाकडे जी बॅटिंग लाईनअप आहे, अतिशय डीप बॅटिंग लाईनअप. सदानंद, हनुमान पाटील, मणिलाल, योगेश असे एकाहून एक तार, फुलाजी इत्ताडकर असे एकाहून एक तार फलंदाज या संघामध्ये आहेत. हलक्या हाताने फक्त खेळण्याचा प्रयत्न केला होता, दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. बघितलं तर शॉर्ट पॉइंटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि तोच गॅप काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र निष्प्रभ ठरतोय फलंदाज. डॉट चेंडू किती खेळून काढलेले आहेत ज्ञानेश्वर मुकादम आतापर्यंत? 6 चेंडू डॉट खेळून काढलेले आहेत, म्हणजे 1 षटक कमी खेळतोय मोरवाई दिवे संघ. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. 1 धाव तर पूर्ण होईल. चेंडूचा वेट केला होता क्षेत्ररक्षकांनी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद.
2 षटकं संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 14 अशी धावसंख्या. बघा 9 चेंडू खेळलेला आहे प्रवीण, मात्र 9 चेंडूमध्ये फक्त 13 धावा त्याला करता आल्या. आपल्या संघासाठी 13 धावा केल्या, मात्र या 13 धावा ज्या केलेल्या आहेत त्या 2 षटकामध्ये केलेल्या आहेत, हेही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. इथून शेवटच्या षटकामध्ये किमान 15 धावा डोळ्यासमोर असल्याच पाहिजे फलंदाजांच्या. मात्र एकविरा पिंपळनेर संघाच्या बाजूने विचार केला तर 25च्या आत राखणं त्यांचं स्वप्न असेल. गोलंदाजीसाठी ज्ञानेश्वर तिसऱ्या षटकात स्लॉग षटक ज्ञानेश्वरला टाकण्यासाठी पाचारण केलेलं आहे. आपले स्ट्रायकर जे गोलंदाज होते ते बघितले आपण, हनुमान पाटील यांनी वापरले होते. पहिल्या षटकात सदानंद पाटील अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. 1 षटक 8 धावा, 1 फलंदाज बाद केला होता. त्यानंतर मणिलाल पाटील 1 षटक 5 धावा आणि 1 फलंदाजी बाद केलेला आहे. मात्र हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला होता शेवटच्या चेंडूवर प्रवीण. बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा केल्या जात आहेत. सतीश आणि प्रदीप. सतीश एक चांगला फलंदाज आहे मोरवाई दिवे संघाचा. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. ज्ञानेश्वर स्टेप आउट झाला होता. पहिला चेंडू, मोठा प्रहार, चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर? यस, समालोचन कक्ष समोर हा चौकार. अतिशय सुरेख फटका. बघा ओव्हर पिच चेंडू होता, फलंदाजाला काही करण्याची गरज नव्हती, फक्त फ्रंटफुटवर आला, ताकद लावली, टायमिंग सेट केलं आणि एक जबरदस्त फटका वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार खेचला. या चौकाराने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 2 बाद 18 मोरवाई दिवे. चालू सामन्यातील विजेता संघ जो आहे तो शुक्रवारी छत्रपती शिवाजी वडूनगर संघाविरुद्ध 2 हात करणार आहे. चेंडू आला असेल तर पंच सामना आपण त्वरित चालू करायचा आहे. येस, क्षेत्ररक्षण बघूया कशा प्रकारे. तर शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलमध्ये, डीप पॉइंट लाईक क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग असे क्षेत्ररक्षण सजवलेले. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर. खराब चेंडू आणि हा चेंडू सामन्याचं चित्र बदलवतोय. पंचांचा काय इशारा येतोय बघूया. वाईट आणि 4. वन प्लस 4 अशा 5 धावा मिळतात आणि 5 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 23. टेस्ट क्रिकेटमध्ये आपण पाहतो एका सत्राचा खराब खेळ पूर्ण सामन्याचं चित्र बदलत असते. वन डे क्रिकेटमध्ये 5 ते 10 षटकांचा खेळ सामन्याचं चित्र बदलत असते. T20 क्रिकेटमध्ये एका ते दुसऱ्या षटकाचा खराब खेळ सामन्याचं चित्र बदलते आणि टेनिस क्रिकेटमध्ये 1 ते 2 चेंडूंचा खराब खेळ सामन्याचं चित्र बदलत असते. पुन्हा एकदा आपण पाहतोय फुलटॉस चेंडू होता, थोडासा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. येस, बॅटने चेंडू खेळून काढला होता. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 24. जोशीलन भादवर संघाचे कर्णधार सुभाष, आपला हार्दिक स्वागत आहे. जॉली कामतकर संघाचे कर्णधार जितू मामा, आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये या. धावसंख्या 24 वर पोहोचलेली. 4 चेंडू अजूनही शेष आहेत. एकाच मोठा फटका खरोखरच संघाला इन मध्ये आणू शकतो मोरवाई दिवे संघाला. मात्र बघूया अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सदानंद पाटील चांगले क्षेत्ररक्षण करतोय. 1 बॉल चेंडूची फेक. आता मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये आणि एका धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. यानंतर टॉस आपण करणार आहोत. जॉलीस्पोर्ट कामतगर आणि जोशीलन भादवड या 2 संघामध्ये. शफल क्रॉस झाला. आता फलंदाज मात्र
चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही, निघून गेला यष्टीरक्षक हनुमान पाटील यांच्या हातामध्ये. कमबॅक करतोय गोलंदाज. पहिले 2 चेंडू खराब टाकल्यानंतर आत्मविश्वास कुठे ना कुठे कमी झाला होता, मात्र त्यानंतर आत्मविश्वास कमावलेला या गोलंदाजाने, गोलंदाज ज्ञानेश्वर. पुन्हा एकदा शफल क्रॉस. ह्यावेळी मात्र लेग स्टंप सोडून हा चेंडू जातोय आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या 26 वर पोहोचलेली आहे. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. या षटकामध्ये ज्ञानेश्वर मुकादम सांगतील किती धावा आतापर्यंत आल्या? 12 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्ची घातलेले आहेत ज्ञानेश्वर याने. सुरेख चेंडू. आता मात्र चेंज ऑफ पेस केला होता ज्ञानेश्वर याने. बघा 3 ज्ञानेश्वर सध्या ऍक्टिव्ह आहेत. स्कोरर ज्ञानेश्वर, गोलंदाज ज्ञानेश्वर आणि अर्थातच समालोचक ज्ञानेश्वर. शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू, खराब फेक, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शेवटचा चेंडू आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये. अतिशय खराब चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेर फुल टॉस चेंडू आणि त्या चेंडूवरचा पुरेपूर समाचार घेतलेला आहे फलंदाज प्रदीपने. 6 धावा येत आहेत. 6 धावाने धावसंख्या पुढे सरकलेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 आणि 3 षटकांमध्ये 33 धावा करण्याचं लक्ष्य न्यूयॉर्क पिंपळनेर संघाने ठेवलेलं आहे. सॉरी, मरुआई दिवे संघाने ठेवलेलं आहे न्यूयॉर्क पिंपळनेर संघासमोर. तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. तिथे आमचे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर असतील. ओव्हर टू टॉस बॉक्स. विद्यमान सदस्य मावजी गवडी साहेब, त्याचबरोबर विद्यमान सदस्य प्रतापजी मडवी साहेब आणि त्याचबरोबर जोशी इलेवन भादवड या संघाचे सर्व मनोहर जोशी, तिन्ही मान्यवरांना विनंती आपण नाणेफीसाठी यायचे. मावजी गवडी साहेब, प्रतापजी मडवी साहेब, आपण नाणेफीसाठी यायचे. वेलकम प्रमोदजी पाटील, ज्वाली कामतगर विपक्ष जोशी इलेवन भादवड या संघामधून रंगतोय. आजच्या स्पर्धेतला दुसरा सामना. मात्र हा सामना 4 षटकांचा असेल. दोन्ही संघांच्या माहितीसाठी आणि विशेष आमच्या मान्यवरांच्या माहितीसाठी स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी बनवलेला आहे. एका बाजूला आपण पाहू शकता विलास स्पोर्ट्स राणाल या स्पर्धेचे ऑर्गनाइज आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला सभापती चषक ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आहे, असं या नाण्याचं स्वरूप आहे. सभापती चषक असं म्हणणं आहे. अगेन्स्ट पडतंय विलास स्पोर्ट्स राणाल. मान्यवरांना विनंती, मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराज म्हणायचे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, फक्त आपण आपला निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग. मी दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट करतोय. मित्रांनो, नाणेफेक झाली. 2 संघांमधून नाणेफेकीचा कॉल लागतोय ज्वाली कामतर संघाच्या बाजूने आणि प्रथम शतक स्वीकारून आमंत्रित केलं जातं खास करून फलंदाजीसाठी जोशी इलेवन भादवड संघाला. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स.
हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मित्र, स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. पहिला सामना रंगतोय मरुआई दिवे विपक्ष एकविरा पिंपळनेर या दोन संघामधून. मरुआई दिवे संघानं 3 षटकांची अंतिम धावसंख्या उभारतोय 32 आणि विजयाचं लक्ष 33 धावांचा. प्रतिशत आपण विचार केला तर एक 11.00 ची सरासरी आहे. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते एकविरा पिंपळनेर संघाची सदानंद आणि मनीलाल. मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झाले. त्यामध्ये विद्यमान सदस्य ग्रामपंचायत रणाल माऊजी गवडी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर मान्य श्री प्रतापजी मडवी साहेब विद्यमान सदस्य ग्रामपंचायत राणाल आणि त्याचबरोबर एक डॅसिंग पर्सनॅलिटी, एक उत्तम असं व्यक्तिमत्व हेमंतजी गुळवी साहेब मुसाबाई आज खास करून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज निश्चित त्यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर जोशी 11 भादवड या संघाचे आधारस्तंभ मनोहर जोशी या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या सौभाग्यवती एक पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात. सलामी गोलंदाज सुधाकर, वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, स्ट्राईक रोटेट करतोय सदा. लेफ्टन ओरचा मारा आणि पहिला चेंडू अतिशय चांगला फटका. सध्याच्या बॅटमध्ये आपण अतिशय चांगला फटका आपल्या चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्ह केलं होतं. चेंडू कव्हर क्षेत्रामधून 1 बॉन्स एका टप्प्याने आउटफील्ड मधून कलेक्ट केला गेला होता. प्रदीप भुईर याच्याकडनं अतिशय चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं. एक धावगणीची संधी प्राप्त होते. सदा याला सदा आपलं वैयक्तिक खातं होतं आणि संघाचा श्रीगणेश होतो. एक धावेने धावसंख्या होते ती बिनबाद 1. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती मनीला. टॉप एंड साइड स्टोक अतिशय अप्रतिम फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू जातोय सीमार से बाहेर. व्हेरी नाईस स्टोक, व्हेरी वंडरफुल स्टोक. अंदर आईज अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. चेंडू इनफिल्डच्या वरून एका टप्प्याने वाडिश लॉंग ऑफ सीमारच्या बाहेर जातोय. दणदणी चौकार. व्यासपीठावर मंचावर नुकतेच ज्यांचं आगमन झाले मान्यश्री प्रमोदजी पाटील, ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान उपसरपंच आहेत कोणगावच्या प्रमोदजी पाटील, आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. वेलकम एंड सुस्वागतम. कल्याण डोंबिवली परिसराचा बुलंद आवाज म्हणजे परममित्र राहुलजी भोईर उपस्थित झाले. वेलकम राहुल, या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. धर्म अतिशय प्रतिम क्षेत्ररक्षण प्रमोद पाटील यांच्याकडनं आपण पाहिलं होतं. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण प्रमोद पाटील यांच्याकडे पाहिलं होतं. मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी सांगायची धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या येते 7. विजयाचं लक्ष 33 धावांचा. प्रतिशत आपण विचार केला 11 धावांची सरासरी आहे. एक जशास तसं उत्तर आपण पाहतो. पहिल्या षटकाला प्रारंभ आहे. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज सुधाकर.
पुन्हा एकदा अतिशय प्रतिम फटका, बरं क्लास टॉक, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू अंदोराच्या अंदाजने चेंडू खेळून काढलो नाही, चेंडू जातोय डीपेक्षा कव्हर सीम आरसीच्या बाहेर. दणदणी षटकार, व्हेरी नाईस टॉक, व्हेरी वंडरफुल स्टॉक, अतिशय देखणा चिकणा अप्रतिम उत्कृष्ट फटका. सुस्वागतम सुस्वागतम मित्र. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्तादाता, या स्पर्धेचे प्रणेते मान्य श्री प्रतापजी पाटील. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर स्वीपचा फटका, अतिशय अप्रतिम फटका. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. आउटफील्ड मधून आपण पाहिलं होतं कल्पेशला अतिशय चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं, मात्र तो पण एक धाव घेण्याची संधी एकदम संघ धावसंख्या एकने पुढे सकते ती 14. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट आपण पाहतो. विजयाचं लक्ष 33 धावांचं. या ठिकाणी मात्र थोडासा डिफेन्सिव्ह फटका फक्त चेंडूला थोडंसं टॅप केलं जात आहे. रनिंग बीट अतिशय सुंदर, 2 धावा कंप्लीट, 2 धावांनी संघाची धावसंख्या 2ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 16. पहिल्या षटकामध्ये थोडंसं अटॅक पाहतोय. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम सुरुवात. विजयाचं लक्ष 33 धावांचं आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं अतिशय चांगली कामगिरी. वेलकम संदेश पाटील, तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाड़ी है. त्याचबरोबर निवड समिती, खेळाडूंची जी निवड समिती आहे त्या समितीचे सन्माननीय सदस्य आहेत संदेश पाटील. आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16. एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, विजयाची चाहूल देणारी सुरुवात आपण पाहिली आहे. 33 धावांचं लक्ष्य. पहिल्या षटकामधून चांगली सुरुवात झाली. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो वैयक्तिक, पहिलं सांघिक, दुसरं गोलंदाजीला सांभाळतोय सतीश. सतीश या ठिकाणी मात्र चेंडू स्वीप केले. चेंडू डीपला येतोय. आउटफील्ड मधून आपण प्रवीण याला पाहतोय. 2 धावा कंप्लीट, 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 18. अंदराईजने खेळून काढले. चेंडू इनफिल्डच्या वरून जातोय. 1 बाउन्स. एका टप्प्याने चेंडूला मात्र आउटफील्ड मधून सुद्धा कलेक्ट करतोय. तो पण मात्र वेळ आहे. दोन्ही फलंदाजाकडे एक 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होती. 2 धावांनी संघात धावसंख्या 2ने पुढे सरकते 20. आता मात्र कुठेतरी हळूहळू धर्मवीर स्पोर्ट्स राणाल विपक्ष बरालदेवी ताडाली या दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. धर्मवीर स्पोर्ट्स राणाल विपक्ष सन्माननीय सुनीलजी माळी साहेब, आपण जर कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत.
विजयाचं लक्ष 33 धावांचं आपण पाहिलं होतं, मात्र विजयाची या ठिकाणी मात्र चेंडूला चिरकाडण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हर क्षेत्राकडे जातोय. आउटफील्ड मध्ये आपण प्रदीप याला पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावने संघाची धावसंख्या एकने पुढे सरकते ती 22. आठ चेंडूंचा खेळ शेष विजयापासून अजूनही फक्त आणि फक्त 11 धावा दूर आहे. सर्वात महत्वाचं कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला नाहीये. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे, मात्र प्रयत्न केला जात नाहीये. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 24. 7 चेंडूंचा खेळ शेष अजून विजयापासून 9 धावा दूर आहे. 33 धावांचं लक्ष्य आपण पाहिलं होतं. शेवटच्या 7 चेंडूंचा खेळ शेष विजयापासून आता फक्त आणि फक्त 9 धावा दूर आहे. धर्मवीर स्पोर्ट्स राणाल विपक्ष वरालदेवी ताडाली दोन्ही संघाच्या संघटना विनंतीशील आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. लगेच आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय, अन्यथा कदाचित आपल्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. चेंडूला थोडंसं अप्परकटच्या अंदाजाने खेळून काढला. चेंडू जातोय फर्स्ट गलीमध्ये. 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडूला इनफिल्ड मधून कलेक्ट केलं जातं. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावेने आता येणाऱ्या 6 चेंडूमधून विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. सामना मित्र अजूनही संपलेला नाहीये. धर्मवीर स्पोर्ट्स राणाल विपक्ष वरालदेवी ताडाली दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंतीशील आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. आणि चालू सामना संपताच ज्वाली कामतगर संघाला विनंती असेल की लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. रेग्युलर संघासाठी विशेष सूचना असेल, चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी आहे. धावसंख्या 1 धावेने पुढे सगळी धावसंख्या होती ती 26. आता विजयापासून फक्त आणि फक्त 7 धावा दूर आहे. 7 चेंडूंचा खेळ शेष आहे. आणि सर्वात महत्वाचा ऍडव्हान्टेज आपण पाहतोय कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला नाहीये. पुन्हा एकदा अतिशय खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, स्क्वेअर मारा. एक वारंवार चुका आपण पाहतोय प्रवीण गोदळी याच्या माध्यमातून. तुमच्याकडे बॅलन्स फार कमी आहे, मात्र खर्च तुमचं जास्त आहे. आपल्याकडे जेव्हा बॅलन्स कमी असतं तेव्हा आपण मिस कॉल करायचा असतोय. वारंवार त्याच चुका आपण पाहतो. आता कुठेतरी संघाला आपण पराभवाच्या खाईत नेणार असं वाटतंय. आता हे वाईट टाकून संघाचं वाईट करणार वाटतं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज लकी.
आता मात्र अतिशय चांगला चेंडू हलक्यात बांधे फक्त चेंडूला खेळून काढला. चेंडू कव्हरला जातोय. आउटफील्ड मधून प्रदीप चेंडूला चांगला कलेक्ट करतोय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. पाच चेंडूंचा खेळ शेष विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे. चेंडूला वडकॅच अतिशय प्रतिम उत्कृष्ट जेल कलेक्ट केला गेला. चेंडू स्क्वेअर कट केलं होतं. आउटफील्ड आपण पाहिलं होतं. प्रमोद भिवंडी तालुक्याचा उत्तम आवाज आहे आणि खरोखरच अप्रतिम कामगिरी प्रमोद याच्या माध्यमातून आपण पाहिली. एक उत्कृष्ट झेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ शेष विजयापासून अजूनही 4 धावा दूर आहे. सामन्यामध्ये थोडस पृष्ठ आपण पाहतोय. रंगत आणि चुरस आता मात्र पाहतोय. बघूया येणारा चेंडू मात्र दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे. प्लीज थोडस वेल कमी घ्या. यानंतर ज्वाली कामतकर संघाला विनंती असेल चालू सामना संपताच लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चेंडूला मात्र स्विच करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅट मध्ये मात्र संपर्क साधता आला नव्हता. मित्र जेव्हा जेव्हा आपण रिव्हर्सचा फटका मारतात ते फटक्याची निवड फार महत्वाची असते. कारण लगा तो आबाद नाही तो बर्बाद. तीन चेंडू 4 धावा. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कडा अतिशय चांगला फटका. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने आता विजयाचं समीकरण 2-2 मात्र 2 धावा कंपल्सरी आहेत. सामन्यामध्ये आता रंगत आणि सुरस वाढते कारण की विजयापासून चेसिंग कंपल्सरी आहे. 1 चेंडू 1 धाव. मित्रो क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का मानला जातो याचं एक प्रत्यक्ष उदाहरण आपण मैदानामधून पाहतो. असं वाटलं होतं कुठंतरी एक प्रकार पिंपळ संघ सहज विजय संपादित करतो की काय.
नि बॅट्समॅन कालीराम आणि बीजापासून एक धाव दूर आहे. एक चेंडूचा खेळ शेष आहे. सामन्यामध्ये रंगत आणि चुरस आपण पाहतोय. बघूया सामन्याचा पिक्चर अजूनही क्लिअर नाहीये. कुठला संघ विजय संपादित करेल? मरोई दिवे की एकविरा पिंपळनेर? एक चेंडू एक धाव. सामन्यामध्ये परिपूर्ण दोन्ही संघ कमबॅक आहेत. सामन्याचं आता मात्र दोन्ही संघ थोडेसे कोमामध्ये आपण पाहतोय. कुठलाही संघ विजय संपादित अजून क्लिअर झालेलं नाहीये. दोन्ही संघांना समान संधी आहेत. एक चेंडू एक धाव. विजयापासून एक धाव दूर. एक चेंडू एक धाव. अतिशय प्रतिम चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. आणि ह्याच बरोबर या सामन्यावर विजय संपादित होत आहे मरुवाई दिवे संघाचं. चला ज्वाली कामतगर आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. ज्वाली कामतगर संघाला विनंती लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. निश्चितच सामन्यातील सामनावीराचा मानकरी ज्यांना अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी हाताळली होती, या सामन्याचा मानकरी ठरतो लकी. लकी आपण स्टेजवर यायचंय. सामन्यातील सामनावीरचा मानकरी लकी. कारण की आपण पाहिलं होतं 8 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूमधून 4 धावा कुठेतरी गेल्या होत्या आणि 5 चेंडू 4 धावा असताना मात्र एक मॅजिकल षटक हाताळलं होतं. तोच ठरतो या सामन्याचा मानकरी. मान्यवर कक्षामधून या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री प्रमोदजी पाटील साहेब,